हॅलो, नमस्कार मैत्रिणींनो, मी भाग्यश्री. पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे फॉल परफेक्ट कसा लावायचा. तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. इथं बघा, आता इथं आपल्याला 6 किंवा 10 इंचावर 6 किंवा 10 इंच सोडून फॉल लावायचा आहे. नाहीतर आपल्या हाताने ते मोजायचं आहे. हे बघा मी कशी मोजते, तसे मोजून आपल्याला तिथं फॉल लावायचा आहे. ते इथं बघू शकता तुम्ही. तर हे बघा मी फॉल लावून घेतलेला आहे, पिको करून घेतलेला आहे साडीला. हे बघा तुम्ही बघू शकता इथं एकदम व्यवस्थित असा सरळ पिको करून घ्यायचा. तर आता पिको करून झालेला आहे. आता मी तुम्हाला हात शिलाई दाखवते कशी करायची ती. तर सुरुवात मी जिथून करते तिथून सुरुवात करायची. एकदम व्यवस्थित असा फॉल लागला जातो म्हणून सुरुवात तिथूनच करायची. तर इथं बघू शकता तुम्ही, मी टाके देऊन घेते. टाके एकदम छोटे छोटेच घ्यायचे, जास्त मोठे पण नाही घ्यायचे आणि जास्त छोटे पण नाही घ्यायचे. मी मध्यमच टाके घेते. हे बघा तुम्ही पाठीमागून पण बघू शकता, पुढून पण बघू शकता. आता इथे मी सेम प्रोसेस करते. फॉल कसा लावायचा ते तुम्हाला दाखवते. आता मी इथं हात शिलाई करून घेते. हात शिलाई करताना एकदम छोटे छोटे टाके घ्यायचे. मी छोटे छोटे टाके घेऊन घेते. इथं बघू शकता तुम्ही एकदम व्यवस्थित असा फॉल येतो. एकदम हाताने एकदम प्रेस केल्यासारखं फॉलला टाके देऊन झाल्यावर करून घ्यायचं, म्हणजे एकदम परफेक्ट आपला फॉल असा बसतो. फॉल सुरुवातीला धुवून वाळवून घ्यायचा आणि मग लावून घ्यायचा. फॉल तसाच लावला की एकदम गोळा होतो आणि फॉल व्यवस्थित बसत नाही आणि फॉल लावला की साडी आपली व्यवस्थित दिसत नाही. फॉल लावला की आता इथं बघू शकता हाताने मी त्या हाताने प्रेस करून घेते. पुन्हा मी टाके टाकून घेते. पुन्हा तीच प्रोसेस करायची आपल्याला. हात शिलाई करून जेव्हा आपण धागा वडतो तेव्हा धागा गोळा न होण्यासाठी धाग्याच्या आतमध्ये बोट ठेवायचं, म्हणजे धागा आपला गोळा होत नाही, एकदम व्यवस्थित असा येतो. तिथं बघू शकता तुम्ही. माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आता इथं लावून झालेला आहे आपला फॉल एकदम व्यवस्थित असा. हात शिलाई करताना एकदम छोटी सुई घ्यायची, मोठी सुई घ्यायची नाही, म्हणजे हात शिलाई करताना एकदम व्यवस्थित आपली हात शिलाई येते. तर इथं पूर्ण फॉल लावून झालेला आहे. 2-3 गाठ देऊन घ्यायच्या, म्हणजे व्यवस्थित आपला फॉल बसतो आणि फॉल लवकर निघत नाही. हात शिलाई करताना नेहमी मोठे टाके द्यायचे नाही, नाहीतर हात शिलाई आपली निघून जाते, लवकर खराब होऊन जाते. आता इथं मी दुसऱ्या साईडला हात शिलाई करून घेते, कारण सुरुवातीला मी वरून सुरुवात केली होती हात शिलाई करायला आणि शेवटी मी इथून हात शिलाई करते, म्हणजे व्यवस्थित असा फॉल येतो. नाहीतर सुरुवात आपण तिथून केली की फॉल व्यवस्थित बसत नाही, असा खालीवर येतो. इथं बघू शकता तुम्ही एकदम व्यवस्थित अशी हात शिलाई आलेली आहे. इथं पण 2-3 गाठ मारून घ्यायच्या, एकदम व्यवस्थित असा. हे बघा एकदम व्यवस्थित अशी टीप आलेली आहे आपली हात शिलाई, एकदम छोटी छोटी. पाठीमागून समोरून पण तुम्ही बघू शकता एकदम व्यवस्थित अशी हात शिलाई आलेली आहे. कुठंच अजिबात घोळ आलेला नाही आहे. हे बघा तुम्ही बघू शकता एकदम व्यवस्थित अशी
हात शिलाई पण आलेली आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.